कुटुंब राहत होती. त्या घरात त्यांना अन्नधान्य काही नव्हते खायला. पूर्वी त्यांच्या गावात एक गरीब आणि ब्राह्मण कुटुंब. घरात भाडे, अन्न काहीच नव्हते. कष्ट करून पण फळ काहीच मिळत नव्हते. तो रडत बसला असताना देवाला विचारलं का? अचानक त्याच्यासमोर तेजस्वी प्रकाश दिसला आणि भगवान शिव म्हणून स्वतःच्या समोर उभे राहिले. शिव म्हणाले, दुःख संपवायचे असेल तर श्रद्धेने सोमवार व्रत कर, माझा जप कर. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाने व्रत सुरू केले. दिवसभर उपवास, संध्याकाळी शिवपूजा. ओम नमः शिवाय हा मंत्र त्याचा श्वास झाला. शिवलिंगावर दूध, बेलपत्र आणि प्रार्थना सुरू केली. तो बदल घडून आला. हळूहळू त्याच्या जीवनात बदल दिसू लागले. अन्नधान्य आले, काम मिळाले, लोक मदत करू लागले, घरात हसू परत आले. दुःखाच्या सावलीत सुद्धा दूर पळाली. शेवट संदेश: सोमवार व्रत केलं. व्रत उपवास नाही, तो विश्वास आहे. श्रद्धा, समय आणि जप हेच जीवन बदलतात. शिवाची कृपा असली की मार्ग आपोआप तयार होतो. सोमवारी शिवपूजा करा, सुख आणि शांती घरात नांदेल.